शेतकरी मित्रांनो नमस्कार. सध्या महाराष्ट्र राज्यभर पावसाने धमाका घातलेला आहे. भरपूर सारे शेती पिकाचं नुकसान होत आहे. अशा ज्या शेतकऱ्यांनी पीक विमा काढलेला आहे अशा शेतकऱ्यांनी पीक विमा कंपनीकडे तक्रार करणं फार गरजेचं आहे. कारण की तुम्ही जर तक्रार पीक विमा कंपनीकडे केली नाही, तुमच्या पीक विम्याचे पंचनामे झाले नाही, तर तुम्हाला कसल्याही प्रकारची नुकसान भरपाई भेटणार नाही. त्यामुळे तुम्ही पीक विमा कंपनीकडे तक्रार करणं फार गरजेचं आहे. आता तक्रार करताना तुम्ही एक ऑनलाईन करू शकता ॲपच्या मार्फत, दुसरी मोबाईलच्या मार्फत तुम्ही कॉल करून कंपनीला कळवू शकता. परंतु कंपनीला कॉल केल्यानंतर तुमची तक्रार ग्राह्य धरली जात नाही. त्यामुळे तुम्ही क्रॉप इन्शुरन्स या ॲपच्या मार्फत कशाप्रकारे तक्रार देऊ शकता याविषयी आपण सविस्तर माहिती देणार आहोत. त्यामुळे शेवटपर्यंत नक्की व्हिडिओ पहा, जेणेकरून तुम्हाला सविस्तर माहिती समजेल. शेतकरी मित्रांनो, तुम्हाला प्ले स्टोअरवरती जाऊन इथं क्रॉप इन्शुरन्स हे नाव सर्च करायचं आहे. त्यानंतर तुम्हाला इथे क्रॉप इन्शुरन्स ॲप दिसेल, ते डाउनलोड करायचं आहे. मी अगोदर डाउनलोड करून घेतलेलं आहे. डाउनलोड केल्यानंतर ओपन केल्यानंतर तुम्हाला कंटिन्यू ॲज अ गेस्ट म्हणून क्लिक करायचं आहे. त्यानंतर तुम्हाला सर्वात अगोदर तुमची लँग्वेज चेंज करायची आहे. तिथे ॲप्लिकेशनची इंग्लिश, हिंदी, मराठी, तर मराठी क्लिक करतो आहे मी. त्यानंतर तुम्हाला नोंदणी खात्याशिवाय काम सुरू ठेवा इथे क्लिक करायचं आहे. त्यानंतर पीक नुकसानाची पूर्वसूचना याला क्लिक करायचं आहे. या ठिकाणी तुम्ही पीक विम्याला जो नंबर दिलेला आहे तो नंबर तुम्हाला ते एंटर करायचा आहे. तो OTP तुम्हाला येतो मोबाईलवरती. OTP इथे आपल्याला सबमिट करायचा आहे. त्यानंतर हंगाम निवडायचा आहे आपल्याला. तर खरीप वर्ष 2024 योजना. तर कुठल्या योजनेत आपण प्रधानमंत्री फसल विमा योजनेत. नंतर आपलं राज्य निवडायचं आहे महाराष्ट्र. नोंदणी कशामार्फत केली आहे तर आपण CSC सेंटरमार्फत. आपल्याकडे पॉलिसी क्रमांक आहे का, तर यस त्याला ऑन करायचं आहे. तिथे पॉलिसी क्रमांक आपण टाकल्यानंतर इथे आपल्याला पॉलिसी क्रमांक क्लिक केल्यानंतर ज्या पिकाचा आपण पीक विमा काढला आहे ते दिसेल, त्याला क्लिक करायचं आहे. त्यानंतर घटनेचा प्रकार सिलेक्ट करायचा आहे. इथे आपल्याला ॲक्सेस रेनफॉल म्हणून निवडायचं आहे, जास्त पाऊस. इथे भरपूर अशी कारणं आहेत कशामुळे तुमची पिकाचं नुकसान झालं आहे. तर आपल्याला जास्त पावसामुळे ॲक्सेस रेनफॉलमुळे क्लिक करायचं आहे. क्लिक केल्यानंतर घटनेचा दिनांक येईल. तर घटनेचा दिनांक टाका, ज्या दिवशी तुमच्या शेतात पाऊस जास्त झाला आहे त्या दिवशी टाकायचा आहे तुम्हाला. तर कशा सध्या स्थिती काय आहे, टप्पा तर हार्वेस्टर क्लिक करायचं आहे. नुकसान भरपाई टक्केवारी किती झाले की तिथं आपल्याला टाकायचं आहे. 80, 90, 100% झाले तर आपल्याला इथे त्याचा आपला फोटो घ्यायचा आहे. मुलगा असो, तूर असो, तर आपल्याला ते घ्यायचं आहे. त्यानंतर तुम्हाला खाली जर सादर करा म्हणून क्लिक करायचं आहे. त्यानंतर आपल्याला आपला पीक विम्याची तक्रार कंपनीकडे दाखल झालेली आहे. अशा प्रकारे एक आपल्या मोबाईलवरती एक मेसेज येईल. मेसेज आल्यानंतर आपला पीक विमा कंपनीकडे तक्रार दाखल झालेली आहे. शेतकरी मित्रांनो, अशा प्रकारे तुम्हाला मी सविस्तर अशी माहिती सांगितली आहे. माहिती आवडली असेल तर लाईक, शेअर आणि कमेंट करायला विसरू नका. लवकर भेटूया नवीन माहितीसोबत नवीन व्हिडिओमध्ये. धन्यवाद.